नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला 20 अवघड पण खूपच महत्त्वाचे जीके प्रश्न विचारणार आहे, जे यूपीएससी, एमपीएससी, तलाठी, पोलीस भरतीसारख्या स्पर्धा परीक्षेत हमखास विचारले जातात। जर तुम्ही हे 20 पैकी 15 प्रश्न बरोबर सोडवले, तर समजा तुमची तयारी जोरात सुरू आहे। तर मग चला, वेळ न घालवता सुरू करूया आजचं धमाकेदार जीके क्विझ सेशन। प्रश्न क्रमांक 1, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला? ऑप्शन नंबर ए तारापूर, ऑप्शन नंबर बी रावतभाटा, ऑप्शन नंबर सी काकरापार, ऑप्शन नंबर डी कल्पक्कम। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तारापूर। प्रश्न क्रमांक 2, हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन नंबर ए लोकमान्य टिळक, ऑप्शन नंबर बी महात्मा गांधी, ऑप्शन नंबर सी दादाभाई नौरोजी, ऑप्शन नंबर डी गोपाळकृष्ण गोखले। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महात्मा गांधी। प्रश्न क्रमांक 3, भारताचा मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन नंबर ए विक्रम साराभाई, ऑप्शन नंबर बी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ऑप्शन नंबर सी होमी भाभा, ऑप्शन नंबर डी सी व्ही रमण। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। प्रश्न क्रमांक 4 ते 1929 मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव कुठे मंजूर केला? ऑप्शन नंबर ए लाहोर, ऑप्शन नंबर बी सुरत, ऑप्शन नंबर सी नागपूर, ऑप्शन नंबर डी कोलकाता। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लाहोर। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानातील 73व्या दुरुस्ती कायद्यानुसार कोणती व्यवस्था सुरू झाली? ऑप्शन नंबर ए लोकपाल, ऑप्शन नंबर बी पंचायती राज, ऑप्शन नंबर सी जीएसटी, ऑप्शन नंबर डी नोटबंदी। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंचायती राज। प्रश्न क्रमांक 6, भारताचा सर्वात मोठा राज्यपालित बंदर कोणते आहे? ऑप्शन नंबर ए मुंबई, ऑप्शन नंबर बी कोलकाता, ऑप्शन नंबर सी विशाखापट्टणम, ऑप्शन नंबर डी कोचीन। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मुंबई। प्रश्न क्रमांक 7 ते 1975 मध्ये आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा कोणी केली? ऑप्शन नंबर ए इंदिरा गांधी, ऑप्शन नंबर बी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन नंबर सी मोरारजी देसाई, ऑप्शन नंबर डी राजीव गांधी। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए इंदिरा गांधी। प्रश्न क्रमांक 8, शिवछत्रपती हे ग्रंथकार कोण? ऑप्शन नंबर ए परमानंद, ऑप्शन नंबर बी जदुनाथ सरकार, ऑप्शन नंबर सी परमानंद स्वामी, ऑप्शन नंबर डी गोविंद पानसरे। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी परमानंद स्वामी। प्रश्न क्रमांक 9, जागतिक आरोग्य संघटनेचे WHO मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन नंबर ए न्यूयॉर्क, ऑप्शन नंबर बी जिनिव्हा, ऑप्शन नंबर सी पॅरिस, ऑप्शन नंबर डी रोम। तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जिनिव्हा। प्रश्न क्रमांक 10, लोकसभेचे सभापती कोणत्या कलमानुसार निवडले जातात? ऑप्शन नंबर ए कलम 90, ऑप्शन नंबर बी कलम 93, ऑप्शन नंबर सी कलम 95, ऑप्शन नंबर डी कलम 97।
तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कलम 93. प्रश्न क्रमांक 11. अर्थशास्त्र हे ग्रंथकार कोण? ऑप्शन नंबर ए कौटिल्य चाणक्य, ऑप्शन नंबर बी कालिदास, ऑप्शन नंबर सी भास्कराचार्य, ऑप्शन नंबर डी पाणिनी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कौटिल्य चाणक्य. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन नंबर ए गृहमंत्री, ऑप्शन नंबर बी पंतप्रधान, ऑप्शन नंबर सी राष्ट्रपती, ऑप्शन नंबर डी लोकसभा अध्यक्ष. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? ऑप्शन नंबर ए सरोजिनी नायडू, ऑप्शन नंबर बी सुचेता कृपलानी, ऑप्शन नंबर सी इंदिरा गांधी, ऑप्शन नंबर डी विजयलक्ष्मी पंडित. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सुचेता कृपलानी. प्रश्न क्रमांक 14. भारताचे संविधान स्वीकारण्याची तारीख कोणती? ऑप्शन नंबर ए 26 जानेवारी 1950, ऑप्शन नंबर बी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन नंबर सी 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन नंबर डी 30 जानेवारी 1948. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 15. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन नंबर ए पॅरिस, ऑप्शन नंबर बी वॉशिंग्टन डी सी, ऑप्शन नंबर सी जिनिव्हा, ऑप्शन नंबर डी न्यूयॉर्क. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वॉशिंग्टन डी सी. प्रश्न क्रमांक 16 ते 1991 मध्ये भारतात कोणते मोठे आर्थिक सुधार झाले? ऑप्शन नंबर ए हरित क्रांती, ऑप्शन नंबर बी उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, LPG, ऑप्शन नंबर सी नोटबंदी, ऑप्शन नंबर डी जनधन योजना. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, LPG. प्रश्न क्रमांक 17 ते 1974 मध्ये भारताने पहिले आण्विक चाचणी कुठे केली? ऑप्शन नंबर ए पोखरण, ऑप्शन नंबर बी तारापूर, ऑप्शन नंबर सी कल्पाक्कम, ऑप्शन नंबर डी नेल्लोर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पोखरण. प्रश्न क्रमांक 18. मनुस्मृती चा विरोध करणारे पहिले समाजसुधारक कोण? ऑप्शन नंबर ए महात्मा फुले, ऑप्शन नंबर बी डॉक्टर आंबेडकर, ऑप्शन नंबर सी राजर्षी शाहू महाराज, ऑप्शन नंबर डी सावित्रीबाई फुले. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 19. झाशीची राणी लक्ष्मीबाईने 1857 च्या उठावात कोणत्या ठिकाणी वीरगती पत्करली? ऑप्शन नंबर ए झाशी, ऑप्शन नंबर बी कोटा की सराय, ऑप्शन नंबर सी ग्वालेर, ऑप्शन नंबर डी कानपूर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोटा की सराय. प्रश्न क्रमांक 20. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन नंबर ए 1930, ऑप्शन नंबर बी 1935, ऑप्शन नंबर सी 1947, ऑप्शन नंबर डी 1950. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1935.
तर मित्रांनो, झाले आजचे 20 प्रश्न. तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा क्विज चुकवू नका. लवकरच भेटूया आणखी एका जबरदस्त जी के क्विजसह. तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.